यावेळेस मात्र पाकपुडला गेले, स्टिअर केला फटका, जरूर फसलाय. या चेंडूवरती फसलेत, हा फटका फसलाय. दुसऱ्या चेंडूवरती मिळतीये आकाश केदारीला विकेट. फलंदाज येतील चेतन माडिक. बॅक टू द डगआउट्स. डीजे हाल पुढच्या टीमने या व्यासपीठाशी संपर्क करायचा आहे. तलवली आणि होराळे जिथे आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करायचंय. KTCच्या माध्यमातून अर्थात कर्जत टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण आज सुरू आहे. कालची पहिली रात्र अगदी उत्कृष्ट क्लॅरिटी सकट ही स्पर्धा दाखवली गेली. आपल्या स्मार्ट टीव्ही वरती ज्यांना इथे येणं शक्य नाही ते आपल्या घरी बसल्या आपल्या स्मार्ट टीव्ही वरती ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या प्रेक्षकांचं देखील मनापासून या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आकाश केदारनी पहिल्या चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता या खेळपट्टीवरती दाखवली गेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती घेतलेला विकेट, त्यानंतरचा आलेला हा तिसरा चेंडू निर्धाव आता संकटामध्ये टाकलाय टीम दामणी संघाला. जिथे प्रथमेशची खेळी आपण पाहिली, त्यानंतर चेतन माडिक जो अगदी त्या खेळपट्टीवरती तग धरून उभा होता आणि तो असा डोकेदुखी ठरला होता, तो चेतन माडिक मात्र माघारी परतला. यावेळेस दमखम दाखवणारा फटका फेकून दिला या चेंडूला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधोमध चेंडू मारला. हा एक जबरदस्त फटका होता. फलंदाज साहिराज मोरेच्या बॅट मधून निघाला हा षटकार. डीजे या गीताने बरंचसं काही सांगून गेलं, याचं स्पष्टीकरण तुम्हाला निश्चितपणे देईल. परंतु वळूया मॅचकडे जिथे होईल खेळाला सुरुवात. गोलंदाज तयार. जबरदस्त फटका आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू पर्यंत जरूर पोहोचलेत. चौकारे इथे काहीसा आमच्या या डीजे ऑपरेशन सिस्टीम मुळे दिसण्यास अडथळा आम्हाला निर्माण झाला. पंचांनी दिला निर्णय 4 धावा मिळतील. या 4 धावा संख्येच्या बरोबरीने टोटल जाऊन पोहोचली आहे 30 धावा. 30 धावा सुरुवात कशी केली जाईल ते सॉन्ग आपण पुनश्च आम्हाला ऐकवा. ज्या वरती हे आपण गीत आम्ही मगाशी आपण अर्धवट ते गीत ऐकलं, पुनश्च ते गीत आम्हाला आपण ऐकवाल. डीजे तांडीलच्या माध्यमातून ते गीत आपण जरूर ऐकूया. परंतु वळूया मॅचकडे. गोलंदाज आकाश केदारी. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेले, फटक्यासाठी जागा बनवायचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खालती राहतोय. बॅट आणि चेंडूचा इतका फारसा संपर्क नसल्यामुळे हा चेंडू एक धाव मात्र देऊन जातोय. 12 चेंडूंचा खेळ तब्बल समाप्त झालाय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअरबोर्ड वरती आपण बघितलं तर 31 धावा आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोअरबोर्ड वरती झाले जरूर पाहायला मिळाला. 2 षटकांच्या अखेरीस उर्वरित 2 षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे. प्रथम टॉस गमावल्यानंतर धामणी संघ आपला फलंदाजीचा नमुना बघितला तर चेतन माडिकची फलंदाजी आपण बघितली. वैयक्तिक 15 या धावसंख्येवरती चेतन माडिक बाद झाला, जो अगदी 1-2 षटकाच्या साहाय्यानं अगदी चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती होत असताना आकाश केदारीने घेतले त्याचं विकेट आणि त्यानंतर तो अडथळा आकाश केदारीने दूर केल्यानंतर क्रमांक 3 वरती सूरज मोरेने, त्यानंतरचा साईराज मोरेने लगावलेला पहिला षटका त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतरचा एक चौका त्याच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला. ते क्रमांक 3 वरती खेळतात. संघाची धाव संख्या आहे टोटल 31 धावा 31. षटक क्रमांक 3 वर्धविनायक महड संघ. अक्षय पाटीलची षटक पाहिलं, आकाश केदारीचं पाहिलं. तब्बल अक्षय पाटीलने 20 धावा खर्च केला. त्यानंतरचं आकाश केदारीचं षटक तब्बल धावा खर्च झाल्या 11. 2 षटकांच्या अखेरीस 31 धावा आहेत 31. 31 धावा मान्यवरांची मांदी आली कालच्या पहिल्या रात्रीमध्ये. आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे यांच्यावरती असलेले नितांत प्रेम
आणि प्रेमा खातर काल बऱ्याचशा पाहुण्यांचं या व्यासपीठावरती आपण आगमन झालेलं पाहिलं. यावेळेस हा फटका जरूर मात्र बरंचसं काही सांगून जाईल असं वाटलं होतं. अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवलं. धावा कंप्लीट झाल्या. एका सिंगलच्या साईनं 32 वरती टोटल पोहोचलाय. क्रमांक 3 चा गोलंदाज दिलीप. सन्माननीय संतोषजी बांदल, त्यानंतर सदानंदजी बैलमारे या दोन्ही मान्यवर पाहुण्यांचं या मंचावरती शुभागमन झालंय. त्यांचं या आमदार ट्रॉफीमध्ये आम्ही मनापासून शाब्दिक सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते या व्यासपीठावरती आले. त्यांचं पुनश्च मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 32 धावा टोटल स्कोअर बोर्ड वरती आहेत. षटक क्रमांक 30 दिलीपचं. चला फार वेळ घेऊ नका. 20 मिनिटांचा अवधी दिलाय प्रवीण सर पहिल्या इनिंगला. 20 मिनिटांमध्ये 12 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. तर विचार करा जर का ही 20 मिनिटांचा अवधीमध्ये ही इनिंग जर कंप्लीट नाही झाली तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. याची गांभीर्यानं आता लक्ष घ्या. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, फार वेगाने टाकला होता. दिलीपने अगदी समोर फेकला होता. पूर्णपणे शरीरापासून लांब ठेवलेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. निधाव चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आलाय. 32 धावा टोटल स्कोअर बोर्ड वरती आहेत. पहिलं सत्र जिथे सुरू आहे वर्धविनायक महड संघ धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त फटका चेंडूला फेकून दिलाय. अगदी लांब बराच लांब निघालेला फटका, बराचसा काही सांगून गेला. आलेला हा एक जबरदस्त षटकार डीजे तांडे. पण प्रेमळ व्यक्तिमत्व, तरुणांच्या गळ्यातील ताईत आणि त्याचं सर्व विश्लेषण प्रवीण सरांना अगदी त्यांचं माहिती आहे. परंतु आमच्याकडे जी थोडक्यात माहिती ती तुम्हाला सांगतो. प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि असंख्य तरुणांना रोजगार ज्यांनी खऱ्या अर्थाने उपलब्ध करून दिलाय आणि गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थानं न्याय कसा मिळवून द्यायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय प्रवीण शेठ बैलमारे. एक उत्तम आणि चांगलं व्यक्तिमत्व, सर्वांच्या हाकेला धावून जाणार हे व्यक्तिमत्व आहे. जबरदस्त फटका फेकून दिला चेंडूला पुनश्च अगदी लांब चेंडू निघून गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होतोय. अजूनही काढला हा षटकार. यस या 6 धावा संख्येच्या बरोबरीने प्रथमेशची जी आपण विचार केला तर तब्बल 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून 3 मोठी फटके अद्यापर्यंत आलेत. तो प्रथमेश सलामीला आला होता. अगदी आपल्या इनिंगला आपल्या खेळण्यास सुरुवात केली आणि हा आता डोकेदुखी ठरलाय. तो प्रथमेश जो स्ट्रायकिंग एंड वरती आहे त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाज दिलीप हुशार निघाले. चेंडू खालती ठेवला, शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला. सन्मान्य तुकारामजी मोरे यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या आमदार आणि ट्रॉफीमध्ये, या दमदार ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत. वळतोय मॅचकडे गोदास यार. जबरदस्त चेंडू होता, खणून काढता प्रयत्न होता. हा चेंडू मात्र निर्धाव प्रतिचा फेकला गेला. तब्बल 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडू मध्ये वर्धविनायक महड संघाच्या अगेन्स्ट खेळताना धामणी संघ जाऊन पोहोचलाय. तो प्रथम फलंदाजी करणारा 44 धावा. पुढचा कॉल देखील केला जाईल. मी विनंती असेल की हुराळे आणि तलवली या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती की टॉस करण्यासाठी फक्त 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जाईल. 5 मिनिटांमध्ये तुम्ही इथे टॉस करण्यासाठी या मंचावरती जर का आला नाही तर तुम्हाला आयोजकांच्या वतीने जी पेनल्टी देण्यात येईल ती तुम्हाला मान्य करावी लागेल. याची एक विशेष आपण नोंद घ्या. होराळे आणि तलवली या दोन्ही संघाला विनंती की टॉस करण्यासाठी आपण मंचकावरती यायचं आहे. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
44 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक वर्धविनायक महड संघाचं बाकी आहे. ते षटक कोणाच्या हाताकडे आता जयेश पाटील देणार. प्रवीण सर, जयेश पाटील म्हटलं की बाहुबली क्रिकेटचा एक अभूतपूर्व अभ्यास आहे आणि शरीरदृष्टीकडे बघितलं तर अगदी मजबूत बांध्याचा हा खेळाडू आहे. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आम्ही सातत्य म्हणतो, परंतु शरीरदृष्टीने अगदी मजबूत असले हे जयेश पाटील, त्यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा किंवा त्यांनी बांधलेला हा वर्धविनायक महड संघ आणि कशा प्रकारचा खेळ या सावरईच्या मैदानावरती करेल. बऱ्याचशा वेळेस वर्धविनायक महड संघ या मैदानावरती खेळला असेल, त्यांना या खेळपट्टीचा किंवा मैदानाचा बराचसा अभ्यास आहे, परंतु धामणी संघ देखील याच मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धेमध्ये खेळला असेल. म्हणून दोन्ही संघ या मैदानावरती कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतात याकडे मात्र प्रेक्षक आता जवळून या मॅचला बघतायत. 44 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक आहे. जय पठारेच्या हातामध्ये दिलंय. जबरदस्त गोलंदाजी, काय 23 थरार वेगाने फेकला होता आणि या वेगावरती स्वार झालेला हा गोलंदाज जय पठारेचा हा पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये जरूर काही यश आलंय. जयेश पाटीलने शेवटचं षटक जय पठारेकडे सोपवलंय की बाबा जय पठारे धावा रोखायला हव्यात, धावा या षटकामध्ये कमी खर्च करायचा हवेत. तो प्रयत्न आता जय पठारे करणार का. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, अगदी जवळून गेलेला चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली जाते. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल याची सर्व संघांनी नोंद घ्या. चुलबुल पांडे ना म्हणला ना, अगदी हा चेंडू सुस्थितीमध्ये आढळला. निर्धाव चेंडूची होते सांगता, तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकलेत ते गोलंदाज जय पठारे. काय कमबॅक करून दिलाय. शेवटचं स्लॉग आणि डेथ होत षटक आहे. धावा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त फटका टोलावलाय. क्षेत्ररक्षक आहे का तिथे. चेंडू सीमा पार होतोय, लॉंग ऑन सीमा पार. फलंदाज साईराज मोरेच्या बॅट मधून निघाला. हा एक जबरदस्त डोळ्याचं पार न फेडणारा हा षटकार डीजे. हा 19 मिनिटं झालेत. चेंडू शिल्लक राहिलेत 3. जबरदस्त फटका त्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुनश्च सीमा बाहेर, लॉंग ऑन सीमा रेषा बाहेर निघालेला. अजून एक षटकानंतर आलेला हा साईराजच्या बॅट मधून निघाला. पुनश्च चौकार. या 4 धावसंख्येच्या बरोबरीने टोटल आता जाऊन पोहोचली 54 या धावसंख्येवरती. अजूनही चेंडू शिल्लक राहिलेत शेवटचे ते 2. शेवटचे चेंडू राहिलेत शिल्लक ते 2. यावेळेस बॅक टू द बॉलर खेळलेत. जरूर हा फटका धावा कंप्लीट झाल्या. इथून 2 या 2 धावेने संघ पुढे पोहोचेल 56 धावसंख्येवरती. मराठीचा एक गोड आवाज, ज्यांच्याकडून बरंचसं आम्ही काही शिकलो आणि खऱ्या अर्थानं या परिसरामधील नव्हे संपूर्ण कालापूर तालुक्यामध्ये ज्याचा आवाज ज्यानं खऱ्या अर्थाने वेळ लावले ते आमचे मित्र परममित्र तुषारजी धुमाल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा आवाज देखील येणाऱ्या सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा कदाचित एक चेंडू शिल्लक राहिलाय. 56 धावा आहेत. जय पठारेचं हे षटक. जबरदस्त फटका फेकून दिला या चेंडूला. बेमिसाल टायमिंग होतं. अगदी लॉंग हा फटका चाललाय. मिडविकेट सीमा पार. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवरती आलेला तो षटकार बरंचसं काही चित्र स्पष्ट करून गेला. या 6 धावसंख्येच्या बरोबरीने वर्धविनायक महड संघाच्या विरोधात खेळणारा धामणी संघ प्रथम फलंदाजी करताना पोहोचलाय. 62 24 चेंडू आणि गरज असणारे ती 63 या धावांची. या धावा कशा पूर्ण केल्या जातील, या धावा बनवल्या जातील का धावा रोखल्या जातील याचं